हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी लवकर फ्रेश झाली आहे कारण आज पण जायचं आहे पारायणाला. तर आज आहे पारायणाचा 3रा दिवस. तर आजपर्यंत 8 अध्याय झाले. आता इथून पुढं 9वा चालू आहे. 8 झाले, 9वा चालू आहे. तर 9वा अध्याय जरा जास्तच मोठा आहे. तर चला, मस्त चालू आहे पारायण. पण आमच्या पारिजातकाच्या झाडाला पा किती फुलं आले. याला खाली नाही जास्त फुलं बरं का, इथं वरतीच जास्त आहे असं वाटतं. मग याला फुलंच आलेली नाही, पण वरती भरपूर आहे. रात्री इतका छान वास येतो ना या फुलांचा, मस्त वाटतं. पारायणवाल्यांची मजा आहे. नाश्ता पण, बिस्किट पण, चहा पण. बापरे, इतका ऊन आहे ना की बस. पारायणावरून आल्यावर असं वाटतं डायरेक्ट झोपूनच घ्यायला पाहिजे, कारण नाश्ता फुल नाश्ता झालेला राहतो. घरी आलं का असं वाटतं डायरेक्ट झोपलं पाहिजे. नाश्ता पारायणाला तेवढं करतो बसले. नाही हो, मी नाही म्हणत होती, पण मग बसवलं. म्हणजे दरवर्षी रोज पारायणवाल्यांना नाश्ता राहतो, ते पण भारी भारी. भजे पाव, मिसळ पाव, वडापाव, पोहे, उपमा, मस्त मस्त नाश्ता राहतो लई. आमचा डॉन पाहिला कसं दिसतंय तुम्ही? फक्त खालची पॅन्ट इकडे करा काय हे बा, त्याला खालता वगैरे फोल्ड करून मस्त. मग काही शर्टचे आम्हाला शर्ट अप्रूव्ह होईन, पण त्याची स्लीव्हच लई मोठी होती. म्हणलं आता स्लीव्ज असे करूनच घालू. एक बटन मी तुटलेलं आहे ते. अहो आता घालता घालता तुटलं ते. वाह, काय दिसू राहिलं दादू तू? कर कर. कपडे कोणाची चॉईसचे हो? काकीची चॉईसचे. खालची पॅन्ट नका पाहू बरं का, फक्त एवढं वर्ष लय भारी दिसू राहिला. असं डॉनच दिसू राहिला त्याच्यात. कसं वाटतंय तुम्हाला? खरंच तुम्हाला कसा वाटला असा त्याचा लुक? धनकवाडीचा गुंड आहे. ए गुंड्या, ए गुंड्या, तिकडे जायचंय का? ये बा इकडे इकडं आणा. आरशात आणा त्याला, आरशातले मजा वाटते. हे बघा, इथं कोण कोण दिसतं दादू? काकी, काका, काना. लाता मारून राहिला मला. म्हणजे काका पण तोडेल काकाचं. लाता मारून राहिला तुम्हाला काका दिसा ना म्हणून. मला जर मारलं ना भाऊ दादा, मग पाय बर का, मग मी घेणारच नाही. तो काकाचं ऐकायचं नाही. मला मारलं. काय का बरं? तुम्हाला काम आहे का? लाजला लाजला लाजला. डिंक चिक्का, डिंक चिक्का, डिंक चिक्का, डिंक. आम्हाला डान्स करायला इतकी मजा वाटते, त्यातले त्यात संबळावर डान्स म्हणलं का बास झालंच. मग त्या दिवशी त्यांना पप्पा, काका, मम्मी, काकी सगळे थकवले, पण तो म्हणायचा नाचच. तो जर पडलं, त्याला जर थोडंसं असं लागलं ना, आता कारण रिंगत रिंगत जातो आणि थोडासा तोल जातो. हे काकी काय सांगते का? मग लगेच त्याला कोणतरी नादी लावायला डान्स करतं, तर तो इतका नाचायला लावितो समोरच्याला पार थकून टाकीतो, एवढं नाचायला लावितो. दादू चाल इकडे बापडे. लय कुठं दिसू राहिली तुला? कुठू आंघोळ बी नाही केलेली आम्ही, पण पा बरं वाटतंय का काका आंघोळ करून बी चांगले नाही दिसत? 5 दिवस आंघोळ नाही केली तरी चांगलं दिसत. 5 नाही 8 दिवस नाही केली तरी चांगला दिसत. त्याला हे खाली घ्यायचंय. काकी इथं बिस्किट पुडे काय करू राहिले म्हणून काकीच्या रूम मध्ये. काय झालं, हे बिस्किटचे पुडे आहे ना, आत्यानं आम्ही खबरीला गेलो होतो, ते माझ्या पर्स मध्ये होती आणि मी पर्स वर घेऊन आले, ते तसेच वरती आले. आता ते खाली न्यायला मला मुहूर्तच भेटत नाही. रोज म्हणते नी विसरून जाते. यांचा पाकाय धिंगाणा चालला इकडे दोघांचा. का रे? हा, जोडून काढू, जोडून काढू, जोडून काढू, तुला जोडून काढू का दादू? ॲटिट्यूड देते तुम्ही दोघं बिले. काकाचं तर लईच आहे, दादूचं तर मग विचारायचंच नाही. बंद कर एका परचा मला. किती वेळा असं सांगू राहिलो बंद कर, बंद करता ऐका ना.
कसं हो त्याला आहे ना ताक वरती वरती घेते त्या. का ना हा ऐ का ना नाही हे चाललो भाऊ आम्ही वर चाललो आम्ही वर. अरे धर ना माशी दिसली बर का आता मारायला. अरे उडाली रे उडाली रे पागे 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 ना आता नाही घ्यायचं मग अशी घेतो आता नाही घेणार. अगो बाई हे बघा दादांसाठी नाही दादांना एका पेजवरून एक ही फोटो फ्रेम आली आहे बनवून. त्यांचं नाव काय खूप एम्ब्रॉयडरीज श्वेता झगडे यांनी इतकी मस्त बनवून दिली आहे. हे बघा हे सगळं हाताने केलेलं आहे. हा किती भारी कृष्णाचा पण लय भारी. हा कृष्णाचा फोटो बनवलेला आहे. हे बघा ना किती भारी वाटतंय ते मस्त आहे. म्हणजे हे आम्हाला माहीत पण नव्हतं. अचानक त्यांनी रील बनवली आणि म्हणजे त्यांनी हे बनवताना रील बनवली वाटतं आणि काल रील पाठवली आणि दादांना फोन आला की एवढ्या तुमचं पार्सल आले. दादांना माहीत नव्हतं नेमकी कोणतं पार्सल आहे असं. मग त्यांनी सांगितलं की असं असं पार्सल आहे. त्यांनी रील पाठवली. इतका मस्त फोटो आहे ना. कानाची रिॲक्शन पाहिजे का दादू इकडे इकडं ना वाटतं त्याला का नाही. कोण आहे कोण आहे ते कोण आहे ऐ कोण आहे ते कोण आहे. त्याला कळलं मम्मी पप्पा आणि मी त्याला इतका आनंद होतो ना. कोण आहे दादू हे मग अशी ऑर्डर तेव्हा एकदम महाराजासारखे रेडी झाले. उद्या दादू कोण आहे रे कोण आहे ए कोणी ते आजी सांग बोल आजी सांग बोलते ते आजी सांग बोल ना. आता तिकडं तात्यानं गाडी घेतली त्याच्यामुळे पाहू राहील. खाली या खाली या दीदी महाराज आणलाय उद्या. हे आहे आमच्या कीर्तनाचे व्हिडिओग्राफर जे की हे आहे आमच्या कीर्तनातले व्हिडिओग्राफर जे की रोज व्हिडिओ काढतात आणि एक शॉर्ट व्हिडिओ बनवतात 1 मिनिटाची पूर्ण कीर्तनाची. कशी असते मस्त राहत. हा फक्त आहे ना जर तिथे उभे राहिले ना स्टेजवर तर टाळ्या बी वाजवीत बाबा पुढे म्हणायचं असले तर. फोकस असतो मोमेंट्स कॅप्चर करण्यावर. मोमेंट्स कॅप्चर नाही इकडे पाहत राहते. कशी चांगल्या दर्जाची बनेल व्हिडिओ झाल्यानंतर हो चालतंय. मोबाईल कुठे आत्याकडे म्हणलं पा पोराचे कारनामे पा. आत्याला म्हणलं पा पोराचे कारनामे पा. हा आज काय मी कीर्तनाने गेले म्हटलं आजचे दिवस सुट्टी येऊ कारण सारखं बसून ना आणि ते लाईट राहते खूप डोकं दुखतं. मग आज नाही गेले मी. पण आम्हाला घरीच महाप्रसाद आलेला आहे. आज शेवभाजी आणि चपात्या होत्या आणि शिरा होता. तर शेवभाजी ते आम्हाला आले घरी आणि सकाळी भात केला होता तर तो भात पण होता. मग काय बाबा मी दीदी आणि दादा आम्हीच असतो. मग भात परतला आणि शेवभाजी चपाती. तर मी इथं भात परतते आणि हे महाप्रसादाची शेवभाजी शेव आहे शिरा आहे भरपूर आहे. आमचं तर जेवण झालेलं आहे. आता कानाचं बनवते कारण आता दीदीला घेऊन फिरता येतो काय राहत नाही. त्याला सारखं फिरायचं आहे आज तर दीदी घेऊन फिरता येतो म्हटलं मी बनवते. तर त्याच्यासाठी खिचडी बनवते मी इथं डाळ खिचडी म्हणजे एक सॅरलॅक सारखंच आहे. दीदींच्या चॅनलवर तुम्हाला रेसिपी भेटून जाईल. त्यांनी डिटेलमध्ये रेसिपी शूट केली आहे. त्यात मुगाची डाळ मसूरची डाळ तांदूळ अजून काय टाकलं आहे मखाना काजू बदाम असं काय टाकलं आहे. तर रेसिपी तुम्हाला त्याची त्यांच्या चॅनलवर भेटून जाईल. त्यांनी डिटेलमध्ये रेसिपी टाकली. काय चालू दादू बोकर ना ए का ना अय्यो वा येऊ का येऊ घे झोपून जोडीत उभं राहिलं जोडीमध्ये उभं राहिलं
पहिल्यांदा झोळीत उभा राहिला आत अहो म्हणजे झोळीत उभं